श्रोते हो, नमस्कार. मी माझ्या काही कवितांचं सादरीकरण करतोय आणि माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे माझ्या मातीचा आकाश. शहरातल्या कोणत्याच रस्त्यावर उमटत नाहीत माझी पावलं. शहरातल्या कोणत्याच रस्त्यावर उमटत नाहीत माझी पावलं. गावातलं माझ्या डोक्यावरचं आभाळ मोकळं केव्हाच हरवलंय. गावातलं माझ्या डोक्यावरचं आभाळ मोकळं केव्हाच हरवलंय आणि मी पुन्हा पुन्हा शोधतोय माझ्या पायाखाली माझ्या मातीचे ठसे. आणि मी पुन्हा पुन्हा शोधतोय माझ्या पायाखाली माझ्या मातीचे ठसे. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे काळाच्या तळाशी रुतून बसली कविता. व्यक्त होण्याचे कोणतेच मार्ग दिसले नाहीत मला कदाचित. व्यक्त होण्याचे कोणतेच मार्ग दिसले नाहीत मला कदाचित, म्हणून मी लिहिली असेल कविता. माणसं इतकी परकी झाल्याचे खरे संकेत मिळाल्यावर, माणसं इतकी परकी झाल्याचे खरे संकेत मिळाल्यावर मी ओढत राहिलो कागदावर शब्दांच्या आडव्या उभ्या रेघोट्या. मी ओढत राहिलो कागदावर शब्दांच्या आडव्या उभ्या रेघोट्या स्वतःलाच गडद करून घेण्यासाठी. माणसं हरवल्याची खंत मनाला चटका लावून गेल्यावर, माणसं हरवल्याची खंत मनाला चटका लावून गेल्यावर मी शब्दांशी खेळत राहिलो. आत्मक्लेश करून घेण्यापेक्षा मीच मला शोधू लागलो शब्दाशब्दात. माणसं हरवल्याची खंत मनाला चटका लावून गेल्यावर मी शब्दांशी खेळत राहिलो. आत्मक्लेश करून घेण्यापेक्षा मीच मला शोधू लागलो शब्दाशब्दात. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या बाजारात, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या बाजारात माणसांचं वस्तूत रूपांतर होताना मी माझं मन खरवडून पाहिलं. पुन्हा पुन्हा मी माझं मन खरवडून पाहिलं तेव्हा माझ्याही अस्तित्वावर दिसू लागले सुरुवातीला बारीक वरखडे. तेव्हा माझ्याही अस्तित्वावर दिसू लागले सुरुवातीला बारीक वरखडे आणि नंतर नंतर पूर्ण रक्तबंबाळ झालेला मी. कलावंत घडताना कसा घडत असेल कणाकणाने, कलावंत घडताना कसा घडत असेल कणाकणाने हे अनुभवताना मीच तडकताना सांधत गेलो माझ्यातली एक एक फूट, तर घरंगळलो मी विश्वासाच्या पातळीवरूनही. कलावंत घडताना कसा घडत असेल कणाकणाने हे अनुभवताना मीच तडकताना सांधत गेलो माझ्यातली एक एक फूट, तर घरंगळलो मी विश्वासाच्या पातळीवरूनही. मीच मला सावरावे इतका वर्तमानही मला क्षमा करण्यातला नव्हता. मीच मला सावरावे इतका वर्तमानही मला क्षमा करण्यातला नव्हता. भूतकाळ माझ्या हातातून निसटलेला कधीच, भूतकाळ माझ्या हातातून निसटलेला कधीच. भविष्यकाळाच्या कोणत्याही खुणा उमटत नव्हत्या माझ्या मिटलेल्या डोळ्यातही. इतक्या सुन्न दिवसांनाही लाथाडून, इतक्या सुन्न दिवसांनाही लाथाडून एकांतात मी लिहिली कविता. मीच मला सोलत गेलो आडवा उभा अंतर्बाह्य, मीच मला सोलत गेलो आडवा उभा अंतर्बाह्य. तेव्हा तांडव करायला लागले भूत आणि भविष्य माझ्या आत वर्तमानाच्या अंतासाठी. भाकरी नसणाऱ्यांनी भाकरीसाठी लढणे, भाकरी नसणाऱ्यांनी भाकरीसाठी लढणे आणि भाकरी असणाऱ्यांनी भाकरीसाठी लढणाऱ्यांना गुलाम करणे. भाकरी नसणाऱ्यांनी भाकरीसाठी लढणे आणि भाकरी असणाऱ्यांनी भाकरीसाठी लढणाऱ्यांना गुलाम करणे. इतका अलिखित कायदा माणसा माणसात भिनत गेला या काळात. पण या भूतलावर हातात भाकरी असणाऱ्यालाही तृप्तीचा ढेकर देताच आला नाही. पण या भूतलावर हातात भाकरी असणाऱ्यालाही तृप्तीचा ढेकर देताच आला नाही. आणि निवांतपणे मोकळ्या श्वासाने इतक्या असुरक्षिततेचं बीज रुतून बसलं या काळात प्रत्येक माणसात. अमानवी काळाच्या विरोधात, अमानवी काळाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कवितेवर रोखलेल्या बंदुका आणि अविचारांच्या विस्तीर्ण शेळांखाली कवीचे हात अडकलेले कायमचेच. अमानवी काळाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या कवितेवर रोखलेल्या बंदुका आणि अविचारांच्या विस्तीर्ण शेळांखाली कवीचे हात अडकलेले कायमचेच. कुठल्याही वर्तमानात तरी कविता घट्ट रुतून बसते भविष्याच्या खोल तळाशी, तरी कविता घट्ट रुतून बसते भविष्याच्या खोल तळाशी. शब्दांना कवटाळीत माणसातल्या माणसांसाठी, शब्दांना कवटाळीत माणसांतल्या माणसांसाठी. माझी पुढची
कविता आहे मातीच्या राजा. तिरकम टेकड्या वाटेने जाय, 3 डोकी 10 पाय, गरागरा फिरतो काय, आयुष्य तुझे कष्टात जाय. नांगराचे तास काळजाला फाळ, शेता भातात तुझी नाळ. नांगराचे तास काळजाला फाळ, शेता भातात तुझी नाळ. मेरे धारेत गवत काठीत पिचतो तू सर्व काळ. मेरे धारेत गवत काठीत पिचतो तू सर्व काळ. दिलं तुला कोणी दान, भुईच्या गर्भाला फळायचे भान. दिलं तुला कोणी दान, भुईच्या गर्भाला फळायचे भान. पाचवीला पुजलाय पावसाचा क्षळ, निघतो ढवळून मनाचा तळ. आयुष्यभर पळापळ, तरीही नाही जात इथून तुझ्या आतलं दुष्काळ भय. तरीही नाही जात इथून तुझ्या आतलं दुष्काळ भय. थंडी वाऱ्यात रानावनात जंगली जनावरांशी झुंजताना. थंडी वाऱ्यात रानावनात जंगली जनावरांशी झुंजताना कुठून आणणार एवढे बळ. जित्राबाला व्यंगेत खेळून दिवस रात्र गलित गात्र पोटात तुझ्या भुकेची कळ. जित्राबाला व्यंगेत घेऊन दिवस रात्र गलित गात्र पोटात तुझ्या भुकेची कळ. आवाज तू ऐकतोयस ना, आवाज तू ऐकतोयस ना, हत्तीनी माड मोडल्याचा गावात शहर घुसल्याचा. जगण्यामधल्या शर्यतीचं मानेवर तुझ्या जू. जगण्यामधल्या शर्यतीचं मानेवर तुझ्या जू. दमतोस खूप तरी मातीमधल्या रुजण्याला पोरासारखा जपतोस खूप. तरी मातीमधल्या रुजण्याला पोरासारखा जपतोस खूप. जगण्यामधल्या शर्यतीचं मानेवर तुझ्या जू. दमतोस खूप तरी मातीमधल्या रुजण्याला पोरासारखा जपतोस खूप. तरी हिरवा माणूस होऊन शेतामध्ये राबतोस तू. तरी हिरवा माणूस होऊन शेतामध्ये राबतोस तू. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे व्यवस्थेच्या दलालांची दहशत. झोपेत पडलेलं स्वप्न अजूनही उतरत नाही, तट्ट जागा असलो तरीही. झोपेत पडलेलं स्वप्न अजूनही उतरत नाही, तट्ट जागा असलो तरीही. या व्यवस्थेच्या दलालांची सैतानी दहशत दबा धरून बसते आपल्या आत. या व्यवस्थेच्या दलालांची सैतानी दहशत दबा धरून बसते आपल्या आत. कुणीतरी धटिंग माणसाच्या चांगुलपणाला सुरुंग लावत आल्याचे. कुणीतरी धटिंग माणसाच्या चांगुलपणाला सुरुंग लावत आल्याचे आणि खुपसून जातो आपल्याच डोळ्यात धारदार पाते. डोळे चोळत बसतो आपण तेव्हा. डोळे चोळत बसतो आपण तेव्हा आपल्या भोवती दाटलेला भर दिवसा मिट्ट काळोख. परत निद्रिस्त अवस्थेत पुढच्या भयावह स्वप्नांची माळ सरपटत जाते आपल्याच डोळ्यातून. पुढच्या भयावह स्वप्नांची माळ सरपटत जाते आपल्याच डोळ्यातून सुरुंगाच्या वाती पेटल्यासारखी. जो नाकारेल ही व्यवस्था किंवा अन्यायाला न्याय न म्हणणाऱ्यांचे माझ्या नजरेसमोर तोडले जातील हातपाय. शोधले जात आहेत दहशतीचे नवे उपाय आणि नवे प्रदेश. शोधले जात आहेत दहशतीचे नवे उपाय आणि नवे प्रदेश. नवी माणसे ज्यांना अजून क्रूरतेचा कोणताही खेळ दिसला नसेल. ज्यांना क्रूरतेचा अजूनही कोणताही खेळ दिसला नसेल उभ्या जगण्यात. माझ्या पुढच्या कवितेचे शीर्षक आहे आपणही जबाबदार असतोच. आपणही जबाबदार असतोच खुन्यांच्या मोकाट असण्यास. आपणही जबाबदार असतोच खुन्यांच्या मोकाट असण्यास किंवा बलात्कारांच्या उजळ माथ्याने फिरण्यास. किंवा अविचारांचे समर्थन करणाऱ्याला पाठीशी घालण्यास. आपणही जबाबदार असतोच खुन्यांच्या मोकाट असण्यास किंवा बलात्कारांच्या उजळ माथ्याने फिरण्यास किंवा अविचारांचे समर्थन करणाऱ्याला पाठीशी घालण्यास. ज्यांच्या वाट्याला कधीच नाही आले तृप्तीचे सुरक्षित जगणे. ज्यांच्या वाट्याला कधीच नाही आले तृप्तीचे सुरक्षित जगणे. ते राबत राहतात चिखलात. ते जळत राहतात उन्हात. ते जळत राहतात उन्हात. ते रस्त्यावर उपाशीपोटीही पथाऱ्या पसरतात. ज्यांच्या मनगटात असते ताकद तेच सैतानाच्या वाटेला कधी गेलेच नाहीत. ज्यांच्या मनगटात असते ताकद ते सैतानाच्या वाटेला कधी गेलेच नाहीत. आपणही जाणून बुजून डोळेझाक करत राहिलो.
युगानुयुगे हेच चालत राहिले प्राक्तनाचे भोग म्हणून. युगानुयुगे हेच चालत राहिले प्राक्तनाचे भोग म्हणून. खरं म्हणजे आपण जबाबदार असतोच सैतानाच्या ताकदीच्या पोषणास. खरं म्हणजे आपणही जबाबदार असतोच सैतानाच्या ताकदीच्या पोषणास. सवयच झाली आपल्याला आता मूर्त्यांचं पूजन करून आयुष्यभर सेंदूर फासत बसण्याची. सवयच झाली आपल्याला आता मूर्त्यांचं पूजन करून आयुष्यभर सेंदूर फासत बसण्याची. किती भयानक आहे हे, किती भयानक आहे हे. आपल्या मनाच्या गाभाऱ्यात अस्तित्वात नसलेला देवही राखून ठेवतो खूप जबाबदारीने. आपल्या मनाच्या गाभाऱ्यात अस्तित्वात नसलेला देवही राखून ठेवतो खूप जबाबदारीने आणि विसरत जातो माणूस कलाकलाने आणि विसरत जातो माणूस कलाकलाने. वेळ निघून गेल्यावर सगळे रस्ते मोकळे करून देतो आपण. वेळ निघून गेल्यावर सगळेच रस्ते मोकळे करून देतो आपण माणसांच्या विरोधात उघडपणे रस्त्यावर दंड थोपटणाऱ्यास. वेळ निघून गेल्यावर सगळेच रस्ते मोकळे करून देतो आपण माणसांच्या विरोधात उघडपणे रस्त्यावर दंड थोपटणाऱ्यास. त्यांचा कामसाधूपणा ओळखल्यावरच आपण फक्त निषेधाच्या जाहीर सभा घेतो. रस्त्यावरच्या एखाद्या कोपऱ्यात एका पायावर उभे राहून भाषण ठोकतो. ठरलेल्या वेळेतच पडतातही टाळ्या आपल्या जिभेच्या चोचल्यानं आणि आपणच अविचारांच्या समोर नतमस्तक होतो. काढतो मोर्चे कॅन्डल मार्च. पुढे काय होतं त्याचं? सोशल मीडियावर आपला उदो करून मन सुन्न झाल्याचं म्हणतो आपण मोकळ्या मनाने, तेही खोटं. सामान्य माणूस चिरडला जातो आजच्या काळात. असंही काहीबाही बरळतो आपण असंबद्ध. असामान्यांच्या रांगेत उभे राहून विसरून जातो आपण येशू सॉक्रेटिस गांधींना. चघळत बसतो मानवतावाद वगैरे आपलेच घोडे अंधारात दामटवत माणसांना नाकारून. म्हणूनच जबाबदार असतोच आपणही कोणत्याही सैतानाच्या मोकाटपणास. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे तुझे दिशा देणारे बोट. तू पूर्ण समजण्या इतका मी वाचला नाही तुला. तुझ्या भोवतालच्या धगधगत्या काळाचा दाह माझ्या जवळूनही कधी गेल्याचे आठवत नाही मला. तुला समजून घेण्यासाठी हा दाह सोसावा लागतो. माणसाला माणसाची ओळख करून दिलीस. ज्याने तुझ्या विचारांची किरणं उतरू दिली नाही आपल्या आत. त्यानेच तुझ्या आदर्शांचे पुतळे उभे केले आपल्या आत. ते नाही शोधत राहिले तुझे पुतळे उभारण्यासाठी जागा प्रत्येक चौकाचौकात. आणि माणुसकीला नवे कोंब आले. हे प्रज्ञावंता आता काळ बदललाय. दिशा धूसर होत आहेत. विकासाच्या नावाने रस्ते आणि शहरांच्या हव्यासाने हपापलेल्या या व्यवस्थेच्या दलालांना तुझ्यासारखे आदर्श आता अडथळे ठरत आहेत. अशी शक्यताही नाकारता येत नाहीत.
तुझ्यासारखे आदर्श आता अडथळे ठरत आहेत अशी शक्यताही नाकारता येत नाही. कुणी कुठे कसं आणि का जावं, कुणी कुठे कसं आणि का जावं हे कोणालाच कळेनासे झाले. तेव्हा कोणत्या दिशेला असेल तुझं बोट, तेव्हा कोणत्या दिशेला असेल तुझं बोट आणि कोणत्या दिशेला असेल माणूस. मला मात्र सरावाने इतकंच जमलं, पुस्तकातल्या तुझ्या चित्राचे बोट ज्या दिशेला आहे, पुस्तकातल्या तुझ्या चित्राचे बोट ज्या दिशेला आहे त्याच दिशेने चालण्याचा प्रयत्न केलाय. तितकाच एक तुझ्या दिशादर्शक बोटाचा आधार, त्याच दिशेने चालण्याचा प्रयत्न केलाय, तितकाच एक तुझ्या दिशादर्शक बोटाचा आधार. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे मी, आई आणि कविता. सर्व कुटुंब झोपल्यावर आई टेकवते अंथरुणाला अंग, कदाचित उद्याच्या दिवसाची बांधाबांध करत. सर्व कुटुंब झोपल्यावर आई टेकवते अंथरुणाला अंग, कदाचित उद्याच्या दिवसाची बांधाबांध करत. आणि कुणीही जागे होण्याआधीच ती कामालाही लागलेली. घर संसार, शेती भाती, भांडी कुंडी, दळण कांडण, उदक पाणी, नातीगोती, शेजार पाजार. घर संसार, शेती भाती, भांडी कुंडी, दळण कांडळ, उदक पाणी, नातीगोती, शेजार पाजार या सर्वांसाठी वाहून घेताना कष्टाने वाकून जाते आई. तिला नसतो कसलाही मोह किंवा कोणतंही यश कावेबाजपणे आपल्या पदरात पाडून घेण्याची आस. आई विरक्तपणे जगत असते आपल्या देहाचे कष्ट घराला वाहून. ती तृप्त होते घरातील माणसं एकाच पंक्तीत बसून घास खाताना. आपली मुलं मोठी झाली असं तिला कधी वाटतच नाही. ती आजी झाली तरी. जेव्हा आमच्या डोक्यावरून ती कुरवाळते मायेचा हात, तेव्हा आमच्या माथ्यावरचं छत्र खूप मोठं होत जातं. अजूनपर्यंत आईचेच कष्ट कामी आले घर संसाराचा गाडा एकत्र नांदण्यासाठी. अनेक मान अपमान सहन करत कष्टकरी शेतकऱ्याच्या घरात समाधानाने नांदते आई, सर्व कष्ट पोटात गिळून. तिच्या या कष्टावरचीच मी लिहिलेली कविता वाचून दाखवतो मी तिला. माझ्या न शिकलेल्या आईला, तेव्हा ती गलबलून जाते आतून. दाटून येतो तिचा कंठ. आयुष्यभराचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं तिला. पदराने अलगद पुसते ती आसवे. मी बघत असतो एकदा आईकडे व एकदा कवितेकडे. आणि माझी कविता बघत असते कष्टाने झिजलेल्या माझ्या आईकडे बापुणवाड्या नजरेने. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे या देशाचा हतबल नागरिक. शिक्षणाचा एक टप्पा पार केलेल्या माझ्या मुलीसाठी मी चौकशी करतो पुढील शिक्षणाची. कित्येक शिक्षण संस्थांमध्ये जे देऊ शकेल माझ्या मुलीच्या काळजाला समाधान आणि आयुष्यभर जगण्याची समज. शिक्षणाचा एक टप्पा पार केलेल्या माझ्या मुलीसाठी मी चौकशी करतो पुढील शिक्षणाची. कित्येक शिक्षण संस्थांमध्ये जे देऊ शकेल माझ्या मुलीच्या काळजाला समाधान आणि आयुष्यभर जगण्याची समज.
समाज घटकामधून पाझरणाऱ्या दुःखाच्या प्रत्येक तिरिपीवर, समाज घटकामधून पाझरणाऱ्या दुःखाच्या प्रत्येक तिरिपीवर जे फुंकर घालेल एक छोटीशी आणि उजळून निघेल तिच्या जगण्याचे आसमंत. समाज घटकातून पाझरणाऱ्या दुःखाच्या प्रत्येक तिरिपीवर जे फुंकर घालेल एक छोटीशी आणि उजळून निघेल तिच्या जगण्याचे आसमंत. पण शिक्षणाच्या या फी माफिया बाजारात नफा तोट्याच्या अर्थशास्त्रावर, नफा तोट्याच्या अर्थशास्त्रावर कोणत्याही माणसाच्या जगण्याच्या संवेदना नाहीच दिसल्या मला या व्यवस्थेत. आणि शिक्षणाच्या प्रत्येक अड्ड्यावर दिसला मला जगण्याची उमेद हरवून बसलेला या देशाचा हतबल नागरिक. आणि शिक्षणाच्या प्रत्येक अड्ड्यावर दिसला मला जगण्याची उमेद हरवून बसलेला या देशाचा हतबल नागरिक. धन्यवाद.